नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थत्ते यांचं निधन. राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण. कोकणातून अनिकेत तटकर यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार. भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक, शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. नाशिकमधील विधान परिषद निवडणुकीत आणखी नवा ट्विस्ट येण्याची शक्यता. आज मंत्री महाजन उदय सामंत यांच्यात होणार चर्चा. वारजे मुंडवा परिसरात हातभट्टी, अड्ड्यांवर छापे, विषारी रसायनांचा साठा जप्त. सुरक्षा जाळीच्या कामाला प्रशासकीय ब्रेक, खडकवासला कालवा सुरक्षा उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. गोळीबार प्रकरणी खान सरांनाच अटक होण्याची शक्यता. दोन्ही अंगरक्षकांनी गोळीबाराची दिली कबुली. कात्रज घाटात संरक्षक भिंती ढासळल्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका. कचरा डेपोत शास्त्रोक्त पद्धतीने बायो मायनिंग करावं, उरुळी देवाची फुरसुंगीच्या नगरसेवकांची मागणी. कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला राजस्थानमधून अटक. नव्या एक्सप्रेस वेच्या दिशेने पाऊल, प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात. पुणे मुंबई प्रवास आता 90 मिनिटात. सह्याद्री एक्सप्रेस वे पुन्हा कोल्हापूर ते मुंबईपर्यंत सुरू होणार, मध्य रेल्वेकडून माहिती. महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता. काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पात्र टॉप न्यूज मराठी. आपल्या महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.